नमस्कार मंडळी, मी अश्विनी तुमचं एका मंडळी या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या गुलामीच्या सगळ्या तोडून हिंदुस्थानाच्या धर्तीवर एक स्वतंत्र हिंदू साम्राज्य निर्माण केलं। तर मंडळी, तुम्हाला हे माहिती आहे का, मराठ्यांनी फक्त हिंदुस्थानाच्या धर्तीवरच नाही तर हिंदुस्थानाच्या समुद्रावर देखील एक पॉवरफुल नेव्ही बनवली होती। एक अशी नेव्ही जिने संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहास बदलून ठेवला। तर मंडळी, आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल। मित्रांनो, 17वे शतक येता आपले हिंदुस्थानाचा समुद्र हा पूर्णपणे युरोपीय आक्रमकांनी घेरला होता। गोव्यामध्ये पुर्तगाली, कोकणमध्ये आदिलशाही, मुंबई आणि सुरतमध्ये इंग्रज, जंजिऱ्यावर सिद्धी, कोचीन कुन्नूरमध्ये डच आणि चेन्नईमध्ये फ्रेंच। ह्या पद्धतीने आपला समुद्र युरोपीय आक्रमकांच्या अधीन झालता। आशिया खंडातील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे त्यावेळेचे मुघल साम्राज्य। आणि एवढे मोठे साम्राज्य असून सुद्धा मुघलांना समुद्र पार करण्यासाठी आणि हज यात्रेला जाण्यासाठी पोर्तुगीजांकडून अनुमती मागावी लागत होती। त्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीने युरोपीय सल्तनतांनी आपल्या देशाच्या समुद्र तटावर कब्जा केला होता। तर दुसऱ्या बाजूला जंजिऱ्यावर सिद्धी होता। त्याच्याद्वारे हिंदू लोकांवर अत्याचार करण्याचे प्रमाण खूप वाढले होते। जसं की हिंदू लोकांची घरे पेटवणे, गावच्या गाव लुटून लोकांना मारून टाकणे, हिंदू महिलांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनवून आफ्रिकेच्या बाजारामध्ये विकणे, धर्मांतरण करणे, असे अनेक तिरस्कारी कृत्य या सिद्धी यांनी केले। आणि या सिद्धींची ताकद होती एका किल्ल्यामध्ये, ज्याचं नाव होतं जंजिरा। ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचणं कोणालाही संभव नव्हतं, कारण हा किल्ला चहूबाजूंनी समुद्राने घेरलेला होता। जर या किल्ल्यामध्ये घुसून सिद्धीला मारायचं असेल तर गरज होती एका पॉवरफुल नेव्हीची। परंतु त्यावेळेस कोणत्याही हिंदू राजाजवळ आपली स्वतःची नेव्ही नव्हती। त्यामुळे ह्या जंजिऱ्याचे सिद्धी हिंदू महिला, पुरुष आणि लहान मुलांना पकडून किल्ल्यामध्ये कैद करून ठेवत होते व समुद्राच्या रस्त्याने दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांना गुलाम बनवून विकत होते। हिंदूंचा हा दर्दनाक छळ छत्रपती शिवाजी महाराजांकडून बघवला जात नव्हता। कशा पण पद्धतीत या क्रूर हैवानांना हिंदुस्थानाच्या समुद्रावरून नष्ट करण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला। यासाठी सन 1657च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा कोकणच्या दिशेने वळवला आणि तेथील आदिलशाही सेनेला युद्धात हरवून कल्याण व भिवंडी त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला। आणि पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राला एवढ्या जवळून पाहिलं। जर हिंदुस्थानाला होणाऱ्या आक्रमणांपासून रोखायचं आहे तर समुद्राला आपल्या मुठीत ठेवणं गरजेचं आहे। आता ही गोष्ट शिवाजी महाराजांना चांगलीच कळाली होती, परंतु समुद्राला मुठीत ठेवणं एवढं सोपं नव्हतं। मराठ्यांना गरज होती अशा जहाजांची जे विदेशातील जहाजांना समुद्रातच बुडवून मारतील। आता शिवाजी महाराजांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे अशा जहाजांना आपण बनवायचे कसे, कारण की सातवाहन चोल, शिलाहार आणि गोव्याच्या कदम राजवंशाच्या शेकडो वर्षानंतर आपल्या देशातून जहाज बनवण्याची कला लुप्त झाली होती। अशा युद्ध जहाजांना कसं बनवायचं हे कोणालाच माहित नव्हतं। यासाठी सुरुवातीला शिवाजी महाराजांनी पैशाचे आमिष दाखवून युरोपीय लोकांकडून मदत घेतली। रॉयल अमिताभ वायगश आणि त्याचा मुलगा फिरोनाल या दोघांच्या नेतृत्वाखाली लगभग 400 युरोपियन लोक शिवाजी महाराजांसाठी जहाज बनवण्यासाठी तयार झाले। परंतु ह्या गोऱ्या लोकांवर जास्त विश्वास ठेवणं हे काही ठीक नाही। ते कधीही दगा देऊ शकतात हे शिवाजी महाराज चांगलेच ओळखून होते। त्यासाठी शिवाजी महाराज आपले विश्वासू सरदार अंबाजी मोरेंना म्हणाले, एक काम करा, आसपासच्या गावातून 1,500 ते 2,000 पोरं बोलवा आणि पोर्तुगीज कसे जहाज बनवत आहेत त्यावर त्यांना लक्ष ठेवायला सांगा आणि त्या पोरांना अर्धा पगार पण द्या। शिवाजी महाराजांच्या ह्या गोष्टी लोकांना समजना झालत्या। त्या पोरांना त्यावर लक्ष ठेवण्याचे पैसे का द्यायचे, परंतु शिवाजी महाराजांनी सांगितले म्हटल्यावर काहीतरी कारण नक्कीच असेल। मराठ्यांनी ठीक तसंच केलं। पूर्ण तयारीसोबत नौसेना बनवायचे काम चालू होते। परंतु तेव्हाच रोयल एंतावोइगास जो शिवाजी महाराजांसाठी जहाज बनवत होता त्याला वसईच्या पोर्तुगीजांनी पत्र पाठवलं। त्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही जे शिवाजी महाराजांसाठी जहाज बनवायचे काम सुरू केलं आहे ते आत्ताच्या आत्ता थांबवा। जर शिवाजी महाराजांनी नौसेना बनवली तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये मराठ्यांना कोणीही थांबवू शकणार नाही। त्यामुळे आपल्यावर खूप मोठे संकट येऊ शकते। आणि त्यासोबतच त्या पत्रात रॉयल अमिताभ वेगासला त्याच्या धर्माची व त्यांच्या राजाची शपथ दिली गेली होती। त्यासाठी रॉयल अमिताभ वेगस व त्यांचे 400 कार्यकारी लोक आपल्या मोठ्या अधिकाऱ्याचे पत्र वाचून जहाजांचे काम निम्मेच राखून रात्रीत फरार झाले। ही बातमी आता अंबाजी मोरेंना कळाली। त्यांना विचार पडला की ही बातमी आता आपल्या राजांना कशी सांगायची की युरोपीय लोक काम सोडून पळून गेलेत। आता सर्वांना हा प्रश्न पडला की काय होईल शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचं, कोण बनवेल त्यांच्यासाठी नौसेना। जेव्हा सर्व रस्ते बंद असतात, लोक उम्मीद लावून सोडून देतात, तेव्हा अशक्य ही शक्य गोष्ट करणारे हे दख्खनचे मराठे असतात। आता शिवाजी महाराजांनी त्या पोरांना बोलवलं ज्यांना पोर्तुगीजांच्या कामावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं। त्यांना शिवाजी महाराज म्हणाले, पोरांनो, तुम्हीही राहिलेले जहाज पूर्ण करू शकाल का? तेव्हा पोरं म्हणाली,
हा महाराज, आम्ही हे काम करू शकतो. 20 जहाजांसोबत हिंदुस्थानाच्या समुद्रावर युरोपीय सल्तनतांना आपल्या पायाखाली चिरडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची नौसेना त्यांचा काळ बनून उभा होती. परंतु इंग्रज अधिकारी मराठा नेव्हीची चेष्टा करू लागले आणि म्हणू लागले की आमचे एकच ब्रिगेड म्हणजे आमचे एकच मोठे जहाज पूर्ण मराठा नेव्ही नष्ट करू शकते. पण इंग्रजांचा हा घमंड लवकरच तुटणार होता. आणि सन 1672 मध्ये इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईच्या जवळ असलेल्या खांदेरी बेटावर एका किल्ल्याचे निर्माण कार्य सुरू केले. ही बातमी जेव्हा इंग्रजांना कळाली तेव्हा इंग्रज घाबरले. तेव्हा मुंबईचे गव्हर्नर जेरॉर्ड अँजियर यांनी मराठ्यांचे काम थांबवण्यासाठी डेनियल ह्यूज नावाच्या अधिकाऱ्याला खांदेरी बेटावर पाठवले. तेव्हा डेनियल ह्यूज खडकाच्या जवळ उभा राहिला आणि मराठ्यांना म्हणायला लागला, हे द्वीप आमचे आहे, तुम्ही इथून निघून जावा. ह्यावर मराठा सरदार मायनाक भंडारी म्हणाले, हे द्वीप, ही धरती आणि हा संपूर्ण हिंदुस्थान आमचा आहे. आम्ही इथून जाणार नाही. आम्ही फक्त आमचे राजा छत्रपती शिवाजींच्या आदेशालाच मानतो. हे उत्तर ऐकून इंग्रज अधिकारी भडकले आणि म्हणायला लागले की हे मराठे खूप जिद्दी आहेत, हे असे समजणार नाहीत, यांना युद्ध करूनच पळवले पाहिजे. त्यामुळे इंग्रजांनी हंटर आणि रिवेंज नावाच्या खतरनाक जहाजांनी मराठ्यावर दारुगोळा हमला केला. मराठे पण कुठे ग बसणारे होते. मराठ्यांनी धनाधन इंग्रजांच्या जहाजावर तोफगोळे सोडले. मराठ्यांच्या या भयानक हमल्याने फ्रान्सिस सॅन आणि अजून 2 युरोपीय अधिकाऱ्यांना पाण्यामध्ये जलसमाधी मिळाली. काही इंग्रज सैनिकांना मराठ्यांनी कैद केलं तर काही इंग्रज सैनिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रामध्येच उड्या मारल्या. मराठ्यांच्या गलबत नावाच्या छोट्या जहाजांनी इंग्रजांच्या रिव्हेंज आणि हंटर सारख्या खतरनाक जहाजांना समुद्रामध्येच उद्ध्वस्त केलं. सुरुवातीला मराठा नेव्हीची चेष्टा करणारे इंग्रज मराठ्यांचा मार खाल्ल्यानंतर मराठ्यांच्या नौसेनेचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि म्हणायला लागले की मराठ्यांसारखी जहाजे आज आपल्यापाशी असायला पाहिजे होती. तुम्ही सुरुवात कुठून करता हे महत्वाचं नाही, पण तुम्ही सुरुवात कशी करता हे महत्वाचं आहे. ह्या पद्धतीने हिंदुस्थानावर राज करण्याचे स्वप्न पाहणारे विदेशी हमलावरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातच बुडवून टाकले. सन 1672 मध्ये मराठ्यांनी आफ्रिकेच्या सिद्धियांना खेदेडून हिंदूंना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले. पुढे जाऊन मराठा नेव्हीमध्ये 400 जहाज, 5000 सैनिक आणि ह्या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी सारख्या अशा महान व्यक्तीची नियुक्ती केली. आता मराठ्यांचे जहाज इराक, मक्का आणि परदेशी देशामध्ये व्यापारासाठी जाऊ लागले. त्याचबरोबर विदेशी हमलावरांपासून नेव्हीची सुरक्षा होऊ शकेल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणच्या समुद्री तटावर खांदेरी, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग यासारख्या किल्ल्याचे निर्माण केले. पूर्ण हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजा होते ज्यांनी आपली स्वतःची एक पॉवरफुल नेव्ही बनवली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हटले जाते. याचबरोबर भारतीय नौसेनेच्या नव्या ध्वजाचे डिझाईन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन बनवलं गेलं आहे. समुद्राची सुरक्षा किती महत्वाची आहे हे आपल्याला 26/11च्या हमल्यावरून चांगलीच माहिती आहे. परंतु अशा हल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीच हेरलं होतं. यावरून आपल्याला शिवाजी महाराजांची दूरदृष्टी बघायला मिळते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय नक्की लिहा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवाजी, जय भवानी, धन्यवाद.